शिंगवे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुशीला प्रभाकर पवार, उपसरपंच श्री साहेबराव छबू रायते तसेच कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य भाऊलाल संपत डेरले, दत्तात्रय चिमन कोरडे, मंदा कचरू शिंदे, भास्कर रामभाऊ डेरले, शुभांकी स्वप्नील माने, शकुंतला संजय गीते, जयश्री सुदर्शन रायते, गोरख भगीरथ कोकाटे, राहुल श्रावण कटारे, संप्रदा अमोल शिंदे, ज्योती चंद्रकांत पवार, शालिनी चिंदू सानप तसेच कर्मचारी कैलास रोहिदास लोहकरे, भूषण दिलीप कोरडे, शिवम रवींद्र डेरले, शिवम कैलास मोगल, सागर पवार, ग्राम रोजगार सेवक प्रभाकर पवार आणि ग्रामविकास अधिकारी श्री एम गर्जे यांनी नाशिक लोकशाही न्यूज यांनी यशस्वीपणे 3 वर्षे पूर्ण केल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नाशिक लोकशाही न्यूजने ग्रामीण भागातील समस्यांना आवाज देत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ बातम्यांद्वारे लोकांचा विश्वास जपलाय। स्थानिक पत्रकारितेला बळकटी देणाऱ्या या माध्यमां संस्थेची पुढील वाटचाल आणखी यशस्वी व्हावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। शिंगवे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाकडून नाशिक लोकशाही न्यूजला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आलेलो आहोत शिंगवे ग्रामपालिका येथे। तर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सोबत आहे भास्कर डेरले सर। तर यांनी नाशिक लोकशाही न्यूजला गेल्या 3 वर्षापासून त्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल ते आपली प्रतिक्रिया आपल्या सोबत मांडत आहेत। नमस्कार, मी शिंगवे ग्रामपालिकेचा सदस्य भास्करराव डेरले, माजी सरपंच व माजी तंटमुक्ती अध्यक्ष। आमचा कार्यकाळ 2022 साली सुरू झाला असून आतापर्यंत आमच्या कार्यकाळाला 3 वर्ष पूर्ण झालेले आहे। आमच्या ग्रामपंचायत गोदाकाठच्या माध्यमातून पूर्ण प्रगतीपथावर आहे। या गावामध्ये 7,000च्या आसपास लोकसंख्या असून 5,200-300 मतदान आहे। आम्ही 2013, 14, 15 साली शिंगवे गावाला तंटामुक्तीचं बक्षीस मिळवून दिलेलं आहे। तसंच आमचं गाव 100% हागणदारी मुक्त झालेलं आहे। आम्ही आमच्या गावातून शासनाच्या वतीने सर्व योजना राबवून आमचं गाव 100% याही मिनिटाला दारूबंदी आहे। तसंच आमच्या गावामध्ये रस्ते, गटारी सर्व काम व्यवस्थित चालू आहे। सर्व ग्रामस्थ आमच्या कामावर खुश असून भविष्यामध्ये ग्रामस्थ आम्हाला आजही शुभेच्छा देतात, पुढेही देतील असा मला 100% आत्मविश्वास आहे। महत्त्वाचा मुद्दा आमचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच सर्व एक जीवाने एकमताने काम करून या शिंगवे गावची प्रगती अतिशय जोमाने करत असून या आमच्या गावच्या कामाबद्दल मला सार्थ अभिमान आहे। तसेच भविष्यात तुम्ही आमच्या गावाला भविष्यात अशा वेळोवेळी भेटी देऊन आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो। आणि तुम्ही आमच्या ग्रामपालिकेला भेट दिली त्याबद्दल लोकशाही न्यूज यांना भविष्यात शुभेच्छा देतो। तुमचं काम अतिशय चांगलं आहे। वेळोवेळी तुम्ही आमच्या गावची दखल घेऊन आमच्या ग्रामस्थाचं कौतुक करतात आणि इथून पुढे करीत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। ओके। तर आता सरांनी सांगितल्या प्रकारे शिंगवे गावचे आपण बघितले की चांगल्या प्रकारे विकास घडत आहे। तर सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जो गावचा विकास होत आहे त्याला भरभराटीची दिशा आता लाभत आहे। त्याबद्दल सरांनी जी माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे। तसेच नाशिक लोकशाही न्यूजला त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद।